चला तर मंडळी, आज आपण अस्सल गावठी चवीचा घाटी मसाला घरच्या घरी चुलीवर भाजून पारंपरिक पद्धतीने बनवतो। अगदी साधी भाजी आमटी असो किंवा चिकन मटन, कोणत्याही पदार्थाची चव अनेक पटींनी हा मसाला वाढवतो। मसाला मी तिखट झणझणीत बनवणार आहे। यासाठी 3 प्रकारच्या मिरच्या मी वापरल्या, लवंगी मिरची, संकेश्वरी आणि तिखटपणा, चव, रंग बॅलन्स करण्यासाठी बेडगी मिरची। या सगळ्या साहित्यांचं प्रमाण मी कॅप्शन मध्ये सुद्धा देणार आहे, नक्की चेक करा। मसाला करण्यासाठी यात आपण त्रिफळा सुद्धा घातल्यात, पण त्रिफळाच्या आतल्या काळ्या बिया काढून टाकायच्या, कारण त्या चवीला कडवट असतात, याने मसाल्याची चव बिघडू शकते। आता कढईमध्ये थोडं थोडं तेल घालून सगळे मसाले आपल्याला मंद आचेवरती खमंग सुगंध येईपर्यंत छान भाजून घ्यायचे। सगळे मसाले मंद आचेवर भाजल्यामुळे ते व्यवस्थित कोरडे होतात आणि मसाला जास्त दिवस टिकण्यास मदत होते। चुलीवर मसाला भाजल्यामुळे चुलीतला जो धूर आहे तो सगळ्या मसाल्यांमध्ये चांगला उतरतो, ज्यामुळे आपला मसाला जास्त सुगंधी आणि जास्त चविष्ट होतो। यात मी खडा हिंग, हिरवी वेलची, सुंठ, मेथ्या यांसारखे पदार्थ वापरले नाही, कारण गावाकडील बऱ्याच भागात असे पदार्थ वापरले जात नाहीत। पण जे जे आवश्यक मसाले आहेत त्यांचं योग्य प्रमाण घेऊन हा घाटी मसाला बनवला। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशाच प्रकारे आपल्याला खोबरं आणि कांदा भाजून घ्यायचा आहे। मसाल्यातला तिखटपणा बॅलन्स राहण्यासाठी मी यात 1 किलो कांदा वापरला आहे, पण कांदा ओला न वापरता कडकडीत उन्हामध्ये सुकवून वापरायचा, म्हणजे मसाला जास्तीत जास्त दिवस टिकतो। अशा पद्धतीने बनवलेला मसाला 2 वर्षांपेक्षाही जास्त दिवस छान टिकतो। शेवटी तेलाचा एकही थेंब वापर न करता सगळ्या मिरच्या आपल्याला छान भाजून घ्यायच्या। मिरच्या भाजल्यामुळे त्याचा नैसर्गिक सुगंध छान खुलतो, मसाला संपेपर्यंत त्याचा सुगंध टिकून राहतो। लसूण पाकळ्या यात आपल्याला कच्च्याच ठेवायच्या। सगळं साहित्य संपूर्ण थंड झाल्यावर वेगवेगळे काढून ठेवलेले पदार्थ वेगवेगळेच भरून डंकावर कुटून आणायचे। यातलं एकही साहित्य मिक्सरवर दळलं जाणार नाही याची खास काळजी घ्यायची। तर अशा प्रकारे चुलीवर मसाले भाजून डंकावर कुटून आणले की तयार होतो आपला अस्सल गावठी चवीचा सुगंधी आणि चविष्ट घाटी मसाला। तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, फॉलो करा।